नमस्कार मित्रांनो, आजच आपली कंबाईनची ग्रुप बीची ही पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी हा जो पेपर दिला असेल आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की तुम्हाला हा पेपर खूप चांगला गेला असेल। संपूर्ण पेपरचं अवलोकन आपण जर केलं तर नेहमी दरवेळी मी जे म्हणतो की काही प्रश्न असतात जे आपल्याला बिलकुल अजिबात येत नाही, असे 10 ते 15 प्रश्न प्रत्येक वर्षाच्या पेपरमध्ये असतात। ते जर सोडले तर मात्र साधारणतः 70 ते 75 प्रश्न तरी आपल्या अभ्यासातले होते किंवा आपल्या ओळखीतले होते आणि व्यवस्थित अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला मात्र त्यातले बरेचसे प्रश्न सॉल्व करता येतील आणि परीक्षा पास होण्यासाठी किंवा पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी आवश्यक जेवढे प्रश्न आपल्याला बरोबर यायला पाहिजे असतात तेवढे प्रश्न बरोबर येतील किंवा येण्याची शक्यता निश्चितच आहे। अशा प्रकारचा हा पेपर मात्र होता। अर्थातच मी नेहमी म्हणतो 10 ते 15 प्रश्न कुठल्याही पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला असे सापडतील की 10 ते 15 वर्ष जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येण्याची शक्यता नसते। म्हणजे 10 समजा आपण म्हणूया म्हणजे 10 वर्षांनंतर सुद्धा तुम्हाला कुठल्याही पूर्वपरीक्षेमध्ये, मग ती कंबाईनची असो, राज्यसेवेची असो किंवा अजून कुठली असो, तर त्यात किमान 10 ते 15 प्रश्न असे तुम्हाला सापडतील की ज्यांच्याबद्दल तुम्ही गेल्या 10 वर्षात काहीच वाचलेलं नाही आहे। पण आपल्याला अर्थातच त्या प्रश्नांची चिंता करायला नको आणि उरलेले जे काही प्रश्न आहेत, ज्या प्रश्नातनं आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक असलेले तेवढे सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येऊ शकतील असे प्रश्न निश्चितच होते। त्यामुळे वरवरचा जरी पेपर मी बघितला तरी सुद्धा लक्षात आलं की बहुतेक सगळे प्रश्न आपल्या अभ्यासातले आहेत की आपल्या बरेचसे पुस्तकामध्ये सापडणाऱ्या सारखे सुद्धा प्रश्न आहेतच। अर्थात पुन्हा 10 ते 15 प्रश्न आपल्याला येणार नाही हे पहिल्यांदा आपण गृहीत धरलंच पाहिजे। अर्थात यूट्यूबवर पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवावेत याचा जे काही मार्गदर्शन वगैरे जे चालू झालेलं आहे किंवा अशा प्रकारे जे केलं मार्गदर्शन करतात, या सगळ्या पैकीच्या पैकी मार्कांची हमी देणाऱ्या माणसांना जरी एकत्र येऊन बसवलं तरी सुद्धा हे प्रश्न त्यांना येणार नाहीत, सापडणार नाहीत, 100% खात्री आहे। असे प्रश्न निश्चितच असतातच। असं म्हणू की त्यांना हे प्रश्न जरी पुस्तकातून शोधून त्याची उत्तरं शोधायला लावली तरी सुद्धा मात्र त्यांना 1 तासापेक्षा जास्त वेळ लागेल अशाही प्रकारचे प्रश्न आहेत। तर ते प्रश्न सुद्धा आपण थोडंसं आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया, लॉजिक लावण्याचा प्रयत्न करूया। पण ज्यांनी मात्र मी मागच्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या वेळी पण म्हटलं होतं त्याचं ॲनालिसिस घेताना की एकदा पेपर झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करणं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने सॉल्व केलं पाहिजे होतं हे सांगणं फार सोपी गोष्ट असते। खरं सगळं जे काही आपलं स्किल असतं ते स्किल मात्र परीक्षा होण्याच्या आधीचं असतं। कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, त्यातला अभ्यास आपण कोणता करायचा आहे, मायन्यूट स्टडी करणं म्हणजे नक्की काय होतं। बहुतेक प्रश्न मी तुम्हाला पानाच्या क्रमांकासहितच सांगू शकेल की कुठल्या पानावर एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सापडेल, पण हे सगळं करण्यासाठी मात्र आपण मायन्यूट स्टडी करणं अपेक्षित असतं। मायन्यूट याचा अर्थ किंवा बरेच जण असं म्हणतात की मी पुस्तक वाचलेलं आहे किंवा मी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्यामुळे माझा अभ्यास झालेला आहे, पण तसं नसतं। तर तो मायन्यूट स्टडी आणि कुठल्या टॉपिकवर कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतील याचा अंदाज घेत जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मात्र आपल्याला बहुतेक सगळे प्रश्न सॉल्व करता येऊ शकतील। तर मग आज आपण सुरुवातीला इकॉनॉमिक्सवर आलेले हे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची आपण उत्तरं बघूया, त्यांची चर्चाही करूया। काही थोडे जे प्रश्न होते जे थोडेसे संकल्पनात्मक होते त्याची उत्तरं आपण कशा पद्धतीने दिली पाहिजे होती त्याचाही थोडासा विचार करूया। तर माझ्याकडे हा सेट ए आहे आणि या सेट ए मधले 56 प्रश्नापासून तर 17व्या प्रश्नापर्यंत हे 15 प्रश्न इकॉनॉमिक्सच्या सब्जेक्टवर किंवा विषयावर आलेले आहेत। प्रश्नावर नजर टाकली तरी लक्षात येतं की पूर्ण विषयाला धरून एकदम विखरून अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत। त्यामुळे बहुतेक सगळ्या टॉपिकवर एखाद दुसरा प्रश्न आपल्याला आलेला दिसतोय। तर त्याबद्दल आपण एक प्रश्नाची आपण चर्चा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया। पहिला प्रश्न हा जो आहे 56वा प्रश्न, हा आपल्या म्हणजे मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था जे ज्यांना आपण पॅक्स म्हणतो त्यांची संख्या सर्वाधिक होती असा प्रश्न विचारला आहे। तर फक्त मार्च 2020 नाही, आपण सहकारी चळवळ सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत इतक्या वर्षांचा विचार केला तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक ह्या कृषी सहकारी पतसंस्थांची संख्या आहे किंवा काय म्हणतात तर पहिल्यापासूनच राहिलेली आहे।
आपण जेव्हा सहकारी चळवळीचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की इव्हन भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच बॉम्बे प्रांतामध्ये सहकार चळवळीचा जास्तीत जास्त विकास झालेला होता आणि बॉम्बे प्रांतातून मग नंतर हे 2 राज्ये निर्माण झाली, महाराष्ट्र गुजरात. त्यामुळे संपूर्ण देशाची तुलना करता महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांमध्ये मॅक्सिमम आपल्याला 3 टप्प्यांवर काम करणाऱ्या या सहकारी संस्थांची संख्या मॅक्सिमम आहे असं आपल्याला दिसतं. पुन्हा दोन्ही राज्यांची तुलना करायची म्हटली तरी सुद्धा गुजरातचा क्रमांक 2रा आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा पहिला. कायमच महाराष्ट्रामध्ये प्राथमिक स्तरावरच्या या प्राथमिक कृषी सहकारी संस्था किंवा जिल्हा स्तरावरच्या DCCBs म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था असतील किंवा राज्य स्तरावर असलेली महाराष्ट्राची, ती तर काय प्रत्येक राज्याला समजा एकच आहे, पण जिल्हा स्तरावरची आणि प्रत्येक गाव पातळीवर असलेल्या यांची संख्या जर बघितली तर मॅक्सिमम क्रमांक हा आत्तापर्यंत कायमच महाराष्ट्रात आलेला आहे. त्या ठिकाणी 2020 या गोष्टीचा विचार न करता याचं 100% उत्तर हे महाराष्ट्र म्हणजे 4थं उत्तर आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर तुलनेनं हा सोपा प्रश्न होता. इव्हन थोडासा अभ्यास केलेल्या व्यक्तीला गेसवर्क करून सुद्धा आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येऊ शकतील अशा प्रकारचा प्रश्न होता. पुढचा जर आपण म्हटलं 57वा प्रश्न निर्गुंतवणुकीशी संबंधित प्रश्न आहे आणि त्याच्या समित्यांशी संबंधित आहे. प्रश्न पहिल्यांदा वाचूया. 1993 मध्ये सरकारने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. आपल्याला माहिती की 1991 ला आर्थिक सुधारणा सुरू झाल्या, ज्याच्यात उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचं धोरण सुरू झालं. खाजगीकरण करण्याची पद्धत म्हणून निर्गुंतवणुकीचा वापर करायला सुरुवात झाली. पण निर्गुंतवणूक नक्की कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची, कुठल्या सरकारी कारखान्यांची करायची, या बाबतीत मात्र फार मोठा भ्रम होता. आज आपल्याला 30 वर्षात हे जे काही निर्गुंतवणुकीचं धोरण आहे ते जवळपास कन्फर्म झाल्यासारखं वाटतं, पण तेव्हा मात्र ते कन्फर्म नव्हतं. आणि इव्हन सरकारच्या बाबतीतही म्हणजे त्या तत्कालीन काँग्रेसच्या सरकारला सुद्धा या बाबतीत नक्की हे कसं घडून आणायचं या बाबतीत संभ्रम होता. आणि त्यासाठी 2 प्रमुख समित्या त्यांनी स्थापन केलेल्या होत्या, त्या निर्माण केलेल्या होत्या की निर्गुंतवणुकीचं धोरण कसं असावं, कुठल्या प्रकारच्या म्हणजे तोट्यात जाणाऱ्या कंपन्या पहिल्यांदा निर्गुंतवणूक करायची का नफ्यात जाणारी करायची, आणि पुन्हा त्यांची ॲक्च्युअल ओळख करण्याच्या दृष्टिकोनातून समित्या स्थापन केलेल्या होत्या. अशा 2 प्रमुख समित्या आहेत. एक म्हणजे 93ची ही सी रंगराजन समिती आणि 96ची GV रामकृष्ण समिती. जनरली रामकृष्ण समिती जनरली बऱ्याच जणांना लक्षात राहून गेलेली असते 96ची, कारण रंगराजन यांच्या अनेक समित्या असल्यामुळे कोणती समिती त्यांच्याशी संबंधित कुठल्या विषयाशी संबंधित आहे हे जनरली थोडंसं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण GV रामकृष्ण यांची 96ची समिती आणि सी रंगराजन यांची 93ची समिती, आणि आपल्याला 93च्या समितीचा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर आपलं सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. ही पहिली समिती आपल्याला म्हणता येईल की ज्या समितीने ह्या संपूर्ण धोरणाला एक दिशा देण्याचं काम केलं आणि सरकारला रिकमेंड केलं की नक्की कुठल्या पद्धतीने हे निर्गुंतवणूक केलं पाहिजे. त्यामुळे 57व्या प्रश्नाचं उत्तर आपलं 3 हे आलं पाहिजे. 58वा प्रश्न, सन 17-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 23.6% ही डॅश या क्षेत्रामध्ये होती आणि आपल्याला हे क्षेत्र दिलेली आहेत. आता 17-18 हा जुना आकडा झाला किंवा जुनं वर्ष झालं, आपल्याला लेटेस्ट पर्यंत आपण बघतो. पण 17-18 या गोष्टीचा विचार नाही केला आणि जरी समजा तुम्ही ओव्हर द इयर्स FDI आपल्या देशात कुठल्या क्षेत्रात मॅक्सिमम आलेली आहे याच्या पुस्तकात दिलेला जर तो टेबल तुम्ही बघितलेला असेल तर तुम्हाला कन्सिस्टंटली असं दिसेल की FDI हे नेहमी सेवा क्षेत्रात सर्वाधिक आलेली आहे. पुस्तकात दरवर्षी म्हणजे लेटेस्ट वर्षाचा आकडा आणि साधारणतः गेल्या 20-25 वर्षात टोटल आलेल्या FDI पैकी कुठल्या क्षेत्रात सर्वाधिक आली त्याचा पर्सेंट मधला आकडा, अशा प्रकारचे आकडे दिलेले आहेत. तर कन्सिस्टंटली ओव्हर द इयर्स अनेक वर्षांपासून बघितलं तर सेवा क्षेत्रातच ही FDI किंवा परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वाधिक आलेली आहे. पण त्याच्या खाली तुम्ही ब्रॅकेटमध्ये बघितलं असेल सेवा क्षेत्र म्हणताना वित्तीय व गैरवित्तीय सेवा, त्यांनी इथे ऑप्शन देताना सेवा क्षेत्राचा उल्लेख केलेला नाही आहे, पण त्याच्यापैकी महत्त्वाच्या म्हणून वित्तीय सेवांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर दरवर्षी या कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आलेली आहे
याचा क्रमांक आपल्याला दरवर्षी काहीतरी चेंज होताना दिसतो, पण पहिला क्रमांक मात्र कधी चेंज झालेला नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या क्षेत्रांमध्ये कधीतरी दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र तिसऱ्यावर किंवा चौथ्या क्रमांकाचं कधी तिसऱ्यावर अशा प्रकारे चेंज होताना दिसतो. पण पहिल्या क्रमांकाचं क्षेत्र आपण दरवर्षी जरी विचारात घेतलं आणि गेल्या 20, 25, 30 वर्षाचा टोटल जरी विचार केला तरी सुद्धा मात्र पहिलं क्रमांक नेहमी हे सेवा क्षेत्र म्हणून दिलेलं असतं. RBI दरवर्षी दर महिन्याला FDIचे आकडे जाहीर करत असतं. त्यात महिन्याचे आकडे, वर्षाचे आकडे, तिमाहीचे आकडे असे सगळे आकडे दिलेले असतात. तर त्यात तुम्हाला दिसेल की सेवा क्षेत्राचा पहिला उल्लेख केलेला असतो, पण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल सर्व्हिसेस. मग त्यात नॉन फायनान्शियल सर्व्हिसेस तुलनेनं कमी महत्त्वाच्या आहेत, म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाच्या येतात त्या फायनान्शियल सर्व्हिसेस. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर हे 4 हे उत्तर आलं पाहिजे. वित्तीय सेवा हे त्याचं उत्तर आलं पाहिजे. तर हा 58वा प्रश्न होता. 59वा प्रश्न हा ज्यांनी लेटेस्ट बजेट वाचलं असेल त्यांनाच येईल अशा प्रकारचा प्रश्न होता. तर वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॅश इतक्या शहरी केंद्रांसाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. आता आपण दरवर्षाचा अर्थसंकल्प वाचतो पेपरमध्ये आणि भरपूर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये दिलेले असतात. आणि एवढ्याच्यात आता कुठल्या तरी एका छोट्याशा क्षेत्रावर सरकारने नक्की किती खर्चाची तरतूद केलेली आहे किंवा कुठल्या क्षेत्रासाठी किती केलेली आहे हे लक्षात राहणं तुलनेनं तसं फार अवघड असतं. त्याच्यामुळे हा काही प्रश्न मला नाही वाटत की सगळ्यांना तो सॉल्व्ह करता आला असेल. की ज्यांना थोडासा अंदाज घेऊन करता आला असेल तर त्यांना एक अंदाज लावता येऊ शकेल. बघा, तसा अंदाज आहे तो पूर्ण चुकीचा ठरला. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या म्हणजे ज्यांना आपण मिलियन सिटीज म्हणतो. 2011च्या जनगणनेनुसार मिलियन सिटीजची संख्या 53 होती. आणि आता या 53 पैकी आता किती शहरी केंद्रांसाठी किंवा किती अशा शहरांसाठी मग काहीतरी ही 2217 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असा तो प्रकार. त्यामुळे आता 53ला जवळचा आकडा 52 पण आहे. त्यामुळे 62 तर आपण हे करू शकतो, रिजेक्ट करू शकतो. मग राहिलं 52, 42, 32. मग आता 53 पैकी 53च्या 53 शहरांसाठी केली असेल का नसेल याबद्दल थोडासा आपल्याला गेस करता येऊ शकेल. त्यामुळे जर पूर्णच्या पूर्ण नसेल तर मात्र त्याच्या खालचा आकडा म्हणून असेल असं सुद्धा आपल्याला थोडासा गेस करता येऊ शकेल. पण असा गेस करण्यासाठी मात्र वेळ पाहिजे, डोकं शांत पाहिजे आणि थोडासा अंदाज लावण्यासाठी थोडासा आधी अभ्यास केलेला पाहिजे. ह्या पण तेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 42 हे आहे. पण हे उत्तर हे घरी आल्यानंतर पेपर सॉल्व्ह केल्यानंतर पेपर चेक करण्यासाठी आपण जेव्हा सर्च करायला जातो त्यावेळी ते सापडणारं उत्तर आहे. त्यामुळे प्रत्येकालाच येईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे 59व्या प्रश्नाचं उत्तर 42 म्हणजे 2 हे उत्तर त्या ठिकाणचं आहे. आता 60वा प्रश्न हा काही कुठला तरी एका विशिष्ट टॉपिकशी संबंधित नाही, जरा थोडासा मॅचिंगशी संबंधित प्रश्न दिलेला आहे. तर आपण एक एक पॉईंट बघूया. बघा, देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग, जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर. कुठून तरी डायरेक्टली उचललेला प्रश्न आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर काय बाकीच्या क्षेत्रांमध्ये म्हणजे कुठल्या तरी एकाच क्षेत्रामध्ये होतो यांच्यापैकी आणि बाकीच्यांमध्ये होत नाहीये असा त्याचा अर्थ निश्चितच नाहीये. त्यामुळे जसाच तसा उचललेला प्रश्न आहे. आपल्याला माहिती की देशातलं सगळ्यात मोठं कृषी उद्योग म्हणजे हा कापड उद्योग आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा म्हटला तर मात्र साखर उद्योग आहे. आता यांनी दुसऱ्या क्रमांकाचा विचारलेला आहे म्हणून देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग हा साखर उद्योग होईल. आता कशाच्या दृष्टिकोनातून दुसरा क्रमांक, तर त्या ठिकाणी किती लोक काम करतायत त्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला, दुसरा, तिसरा वगैरे असं आपण म्हणत असतो. त्या क्षेत्रात किती गुंतवणूक झालेली आहे त्याचा त्या ठिकाणी विचार नसतो. त्यामुळे देशातल्या किती लोकांचा सहभाग संबंधित क्षेत्राशी आहे याच्यानुसार आपण असं म्हणतो की देशातला सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग आहे. दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग हा साखर उद्योग. आणि साखर उद्योग आपला म्हणजे देशभरात बऱ्याच ठिकाणी तो विखुरलेला आहे. काही राज्यांमध्ये जरी कॉन्सन्ट्रेटेड असला तरी बऱ्यापैकी तो जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये साखरेचं उत्पादन थोड्याफार प्रमाणात जास्त होतं, पण महाराष्ट्र, उत्तर प्रदेशांमध्ये मात्र जास्त प्रमाणात होतं. म्हणून त्यानुसार बघितलं तर द्वितीय क्रमांक साखर उद्योगाचा येतो. देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग. आता सर्वात जुना फक्त आपल्या देशातला नाही तर जगातला सगळ्यात जुना उद्योग म्हणजे कृषी प्रधान उद्योग म्हणजे सुती कापडाचा उद्योग.
का सर्वात जुना आहे आपल्याला लगेच लक्षात येईल की जेव्हापासून माणसाने आता एकदमच जुना विचार करायचा म्हटलं तर जेव्हापासून माणसाने संस्कृती निर्माण केलेली आहे आणि तो सेटल्ड लाईफ जगायला लागलेला आहे तेव्हापासून त्याला कपड्यांची गरज निश्चितच होती आणि कपडे तयार करण्याचा उद्योग त्याच्यामुळे मानवी संस्कृतीपासूनच निर्माण झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. फक्त आता इथे आपल्याला तो निकष न लावता संघटित क्षेत्रातला, कारण आज हा जो कापड उद्योग आहे हा कापड उद्योग त्या ठिकाणी काम करणारे म्हणजे तिथे जरी जास्त लोक काम करत असले तरी आज WTOच्या कारणामुळे मात्र त्याच्यावर सरकारचं मोठ्या प्रमाणात नियंत्रण प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तो एक मोठा संघटित उद्योग आहे. आणि त्याच्यातही आपल्याला नेहमी आपण म्हणतो सुती उद्योग म्हणजे फक्त कॉटन टेक्स्टाईलचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, कारण कॉटन टेक्स्टाईल पहिल्यापासून जास्तीत जास्त आलेले आहेत, पण नंतर मात्र बाकीचे आपण ज्यांना वुलन इंडस्ट्री म्हणतो किंवा जे पॉलिमरवर आधारित असलेले इतर जे काही टेक्स्टाईल्स आहेत त्यांची इंडस्ट्री म्हणतो तर ते पण आपल्या देशात डेव्हलप झालेले आहेत. पण सगळ्यात जुना आणि आजच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर संघटित म्हणून आपण ह्या सुती कापड उद्योगाचा आपण उल्लेख करू शकतो. जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. औद्योगिकीकरण व्हायचं असेल तर उद्योग निर्माण, औद्योगिकीकरण म्हणजेच मुळात उद्योग निर्माण होण्याची प्रक्रिया. उद्योग निर्माण व्हायचे असतील तर कारखाने डेव्हलप झाले पाहिजे. कारखाने डेव्हलप व्हायचे असतील त्याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरी क्रिएट व्हायला लागते, यंत्रसामुग्री आणि इतर गोष्टी. आणि ह्या यंत्रसामुग्री मुख्यतः लोह पोलादाच्या असतात किंवा त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे मुळात लोह पोलाद हा उद्योग जर निर्माण झाला तर तो मात्र इतर उद्योगांसाठी लागणाऱ्या ज्या मशीन्स आहेत किंवा जे इक्विपमेंट्स आहेत ते क्रिएट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे जलद औद्योगिकीकरणासाठी कारणीभूत ठरणारा म्हणजे हा अशा प्रकारचा झाला लोह पोलाद उद्योग झाला. आणि नवीन तंत्रज्ञानाचा उद्योग हा वाहन उद्योग. नवीन तंत्रज्ञान जास्तीत जास्त डेव्हलप होत आहे. आजच्या या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सपर्यंत हे ऑटो इंडस्ट्रीमध्ये ई व्हेकल्सपर्यंत हे नवीन तंत्रज्ञान गेलेलं आहे. त्यामुळे मॅक्सिमम नवीन तंत्रज्ञान त्या वाहन उद्योगात वापरलं जात आहे. तसं आपल्याला माहिती आहे की सुती कापड याच्यामध्ये सुद्धा तंत्रज्ञान आहेच. पूर्वीचं जे हँडलूम होतं त्याच्या जागी मात्र आता पॉवर लूम आलेलं आहे, पण एवढ्या प्रमाणात नाही जेवढ्या प्रमाणात वाहनाच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त केला जातोय. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यातून आता उत्तर शोधायचं आहे. म्हणजे एला 3, बीला 2, सॉरी एला 3, बीला 1, 3 आणि 1 आणि सीला 2 म्हणजे हा 3 हा पर्याय तुमचा या ठिकाणी येईल. आणि मी नेहमी तुम्हाला हे जे जोड्या लावाचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी एक ट्रिक सांगत असतो, तर तोही आपण लावून बघण्याचा प्रयत्न करूया. बघा त्यात 3 3 3 कॉमन आहेत, त्यानंतर इथे 1 आणि 1 कॉमन आहेत, इथे 3 1 2 2 म्हणजे 1 आणि 1 कॉमन आहेत आणि इथे 4 4 4 हे 3 ठिकाणी कॉमन आहेत. तर मॅक्सिमम कॉमन असलेल्या यांची संख्या ही 2 आणि 3 मध्ये आहे. म्हणजे आउटराईट इथून आपल्याला पहिला आणि चौथा हे 2 पर्याय तर निश्चितच एलिमिनेट करता येऊ शकतात. राहिले 2 आणि 3 याच्यामध्ये. त्यातही पहिला आणि चौथा सारखाच आहे. त्यामुळे तुम्हाला बी आणि सी यांच्या बाबतीत थोडासा विचार करून याचं उत्तर सॉल्व्ह करता येणं शक्य होतं. असा हा एक 60वा प्रश्न आहे. त्यामुळे उत्तर त्याचं झालं कोणतं तर 3 हे उत्तर त्याचं झालं. त्यानंतर 61वा प्रश्न हा काही कोणाला येण्याची शक्यता नाही आहे. हा सिएजिन बद्दलचा फार पुढचा प्रश्न आहे. नॉर्मली आपण सिएजिन बद्दलचे वरवरच्या गोष्टी बघत असतो की सीएजी नक्की त्यांचं कलम कोणता आहे किंवा नेमणूक कोण करतं, त्यांच्या पात्रता कशा आहेत, त्यांना पदावून दूर करायचं असेल तर काय, या मूळ गोष्टी आहेत आणि ते कुणाकुणाचा जमा खर्च तपासतात यांबद्दलचे मॅक्सिमम प्रश्न आतापर्यंत आपल्याला आलेले आहेत. हे फार पुढे जाऊन आणि त्यांच्या ऑडिट रिपोर्टशी संबंधित पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे मला नाही वाटत कुणाला हा प्रश्न आलेला असेल किंवा कोणाच्या वाचण्यातही येण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे सीएजी यांना पुरवणी लेखा परीक्षण म्हणजे सप्लिमेंटरी ऑडिट. सप्लिमेंटरी ऑडिटचा अर्थ होतो की त्यांनी ऑडिट केल्यानंतर जर त्याच्यात काही चुका असतील असं त्यांना वाटलं तर पुन्हा त्या ऑडिटचा एक सप्लिमेंटरी ऑडिट रिपोर्ट ते तयार करू शकतात. म्हणून सीएजींना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार आहे. म्हणजे कुठलाही समजा एखादी सरकारी कंपनी आहे किंवा केंद्र सरकार आहे, त्या सरकारी कंपनीच्या जमा खर्चाचा पहिल्यांदा त्यांनी तयार केलेला अहवालात जर काही मिस्टेक्स असतील असं त्यांनाच अंदाज आला किंवा काही डाऊट आला तर ते त्याचं सप्लिमेंटरी रिपोर्ट तयार करण्यासाठी आदेश देऊ शकतात. आणि पुढे म्हटलं आहे प्रश्न अर्थातच त्याच्याबद्दलचा नाही आहे, प्रश्न त्याच्या पुढचा आहे. असून लेखा परीक्षण अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यापासून डॅश दिवसांच्या आत लेखा परीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. म्हणजे थोडक्यात
मूळ लेखापरीक्षणाचा रिपोर्ट त्यांना आल्यानंतर किती दिवसाच्या आत त्यांना त्याच्यावर कमेंट करता येऊ शकते आणि कमेंट करून पुढे त्यांना त्याची सप्लिमेंटरी रिपोर्ट म्हणजे सप्लिमेंटरी ऑडिट त्याचं घ्यायचं की नाही याचा आदेश त्यांना देता येऊ शकतो. तर त्याचं उत्तर 60 दिवस असं आहे. त्यामुळे हे ज्याला माहिती आहे किंवा एवढा डीप आणि पुढचा अभ्यास निश्चितच कंबाईनच्या किंवा इव्हन राज्यसेवेच्या परीक्षेसाठी सुद्धा अपेक्षित नाही आहे. त्यामुळे काही प्रकारचे असे प्रश्न असतातच, त्यातला हा प्रश्न झाला. म्हणून मी जे आधी म्हटलं की 10 वर्ष झालं की अभ्यास केला तरी सुद्धा काही प्रश्न येणार नाही आहे, तर त्याच्यातला हा प्रश्न आपल्याला म्हणता येऊ शकेल. एखाद्याचा तर तो बरोबर आलाच तर तो फक्त गेस वर्क करून बरोबर आलेला असण्याची शक्यता आहे. अदरवाईज 99% मुलांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. त्यामुळे 61चं उत्तर 2 आहे. 62 हा प्रश्न मात्र आपल्या अभ्यासातला प्रश्न आहे. आपल्या पुस्तकामध्ये सरळ त्याची काय म्हणतो आपण त्याला सूत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा म्हणजेच किती व्याज भरायचं आहे की ज्याला आपण व्याज खर्च म्हणतो, यातील फरकाला काय म्हणतात? तर यातील फरकाला आपण प्राथमिक तूट म्हणतो. आपण तुटीचे सगळा अभ्यास करतो. एकदा बजेटचं स्ट्रक्चर कळाल्यानंतर आपण तुटीचे प्रकार बघतो. राजकोषीय तूट सर्वात महत्त्वाची आहे. राजकोषीय तुटीचा अर्थ आपण बघतो आणि त्याचं सूत्र आपण बघतो की एकूण खर्चातनं महसुली जमावजा केली आणि भांडवली जमेपैकी तिसरा आणि चौथा म्हणजे कर्जाची पुनर्प्राप्ती आणि इतर गुंतवणूक उदाहरणार्थ निर्गुंतवणुकीचा नफा हा वजा केला तर उरलेली जी काही डिफरन्स असतो त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो. राजकोषीय तुटीमध्ये मुख्यतः काय येतं तर सरकारने एका वर्षात आपली जास्तीचा खर्च करण्यासाठी जेवढी कर्जे टोटल घेतलेली असतात त्या कर्जाच्या रकमेला आपण राजकोषीय तूट म्हणतो. पण सरकार जेव्हा कर्ज घेतं त्यावेळी मात्र त्याच्यावर त्यांना व्याज पण भरावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा आपण 1000 रुपयाचं कर्ज घेतलं आणि 1000 रुपयाच्या कर्जावर जर आपल्याला समजा 100 रुपयाचं व्याज द्यावं लागलं तर ॲक्च्युअल वापरायला मिळालेली अमाऊंट ही फक्त 900 रुपयाचीच आहे असं आपण उलट्या पद्धतीने आपण इमॅजिन करू शकतो. मग असंच सरकारने जेवढी कर्ज घेतलेली आहे त्या कर्जाच्या रकमेला आपण राजकोषीय तूट म्हणतो आणि त्या तुटीवर त्याच वर्षात द्यावयाच्या व्याजाचा जेवढा काही खर्च त्यांना करायचा असेल ते जर आपण वजा करून टाकलं तर जो डिफरन्स येईल त्यालाच आपण प्रायमरी डेफिसिट किंवा प्राथमिक तूट असं आपण म्हणतो. त्यामुळे मला वाटतं बहुतेक जणांना हा प्रश्न याचं उत्तर आलं असेल अशी अपेक्षा आहे या ठिकाणी. 63वा प्रश्न आहे. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधली वाटणी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर 7वा वित्त आयोग, आज आपण 15व्या वित्त आयोगाचा अभ्यास करतोय. त्यामुळे 7व्या वित्त आयोगाचा प्रश्न विचारण्याच्या मागे आयोगाचा नाही पण त्या प्रश्न काढणाऱ्या माणसाचं नक्की काय उद्देश असेल याच्याबद्दल मला तर शंकाच वाटते खरं. त्यामुळे कुठलाही उद्देश वगैरे काही नसेल, कुठून तरी उचललेला प्रश्न असेल, फार जुन्या एखाद्या पेपरमधल्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी रँडम पुस्तकातून उचललेला प्रश्न आहे. असे इलॉजिकल प्रश्न विचारण्याची सवय मात्र आयोगाने आजपर्यंत सोडलेली नाही आहे. मी आपल्या वर्गामध्ये बोलताना नेहमी हे म्हणत असतो. त्यामुळे आयोगाच्या पद्धतीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर असले निरर्थक आणि अनावश्यक प्रश्न त्यांनी विचारले नाही पाहिजे यावर जास्त भर देण्याचा भर दिला पाहिजे असं मी नेहमी म्हणत आलेलो आहे. त्यामुळे मला नाही वाटत की 99.99% मुलांना याबद्दल काही माहिती असेल. कारण मग आता जर याच्यावरून 7व्याच का मग 8व्या का नको, 9व्या का नको किंवा 6व्या का नको, कुठल्या वित्त आयोगाच्या शिफारसींचा आपण अभ्यास करायला पाहिजे. तर एवढ्या सगळ्या जुन्या शक्यच नाही आहे. आपण लेटेस्ट 15व्या वित्त आयोगाने जो काही केंद्र आणि राज्यांमधल्या कराचं उत्पन्न विभागण्याच्या जो काही काय म्हणतो आपण त्याला फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्याचा आपण अभ्यास प्रयत्न जरी तुमच्या समोर मागचा सगळा डेटा उपलब्ध असला तरी सुद्धा माझं सजेशन नेहमी मुलांना असेल की उगीच असल्या प्रकारच्या प्रश्न आणि त्याचे सगळे निरर्थक आकडेवारी आपण पाठ करायला नको. त्यामुळे हा प्रश्न मला नाही वाटत कुणाला आला असण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा काय उत्तर आहे त्याचं तर बघा, वित्त आयोगाचं मूळ काम आहे केंद्राकडे जमा झालेल्या पैशाची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये करणे. पण ही काही विभागणी राज्यांमध्ये सम प्रमाणात केली जात नाही. मग राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे काही राज्यांना जास्त पैसे, काही राज्यांना कमी पैसे असे येणार आहेत. तर मग कोणत्या राज्याला किती उत्पन्न दिलं पाहिजे, म्हणजे किती त्याचा हिस्सा दिला पाहिजे, यासाठी प्रत्येक वित्त आयोग काहीतरी फॉर्म्युला तयार करतं. त्या फॉर्म्युल्यात कुठल्या तरी महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिलेला असतो आणि त्याच्या आधारावर मग कोणत्या राज्याला किती टक्के मिळतील त्याच्या कर महसुलापैकी तो आकडा त्या ठिकाणी ठरतो. तर त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे.
तर आता यांनी त्या फॉर्म्युल्यामध्ये 4 गोष्टींचा वापर केलेला होता आणि 4ही गोष्टींना 25-25% एवढं वेट दिलेलं होतं. त्यामुळे इथे जे 25% आहे आणि इथे जे 25% आहे, ह्या दोनच गोष्टी करेक्ट आहे. हे जे 33.5% म्हटलंय तिथेही 25%च होतं आणि इथे जे 16.5 म्हटलेलं आहे तिथेही 25% असाच आकडा होता. आणि आपल्याला काय विचारलंय तर यांच्यापैकी करेक्ट कोणतं आहे ते विचारलेलं आहे. त्यामुळे ए आणि डी हे करेक्ट आहे. त्यामुळे उत्तर या ठिकाणचं पहिला क्रमांक त्या ठिकाणी येईल. त्यामुळे ज्यांनी गेसवर केला असेल त्यांना हे उत्तर येईल. पण ॲज आय सेड अर्लियर, या प्रश्नाचा अशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता जवळजवळ नील असते आणि आपण तो इवन गेसवर करण्याचाही प्रयत्न केला नाही पाहिजे. आपण तो पूर्णपणे ते प्रश्न अनअटेम्प्टेड ठेवला पाहिजे. कारण गेसवर करून जर तो चुकला तर आपलं निगेटिव्हमध्ये मार्क्स कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्तर जर म्हटलं तर त्याचं उत्तर हे ए आणि डी करेक्ट, म्हणून पहिलं उत्तर अशा प्रकारचं येऊ शकेल. 64वा प्रश्न हा मात्र आपल्या पुस्तकात दिलेला आहे. पुस्तकातला पानाचा क्रमांकही मी लिहिलेला आहे. पुस्तक 223 पानावर DICGC च्या मध्ये जो काही 21 साली जी काही सुधारणा करण्यात आली त्या सुधारणेत काय काय बदल करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्याहून आलेला हा प्रश्न आहे किंवा त्याच्या अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येणं शक्य होईल. DICGC, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणून ठेवी विमा व पत हमी महामंडळ ही पूर्वी स्थापन झालेलं महामंडळ आहे. भांडवल बाजाराच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला त्याची माहिती सापडेल आणि तिथे तुम्हाला असंही दिसेल की अलीकडे म्हणजे 2021 साली ह्या DICGCच्या कायद्यामध्ये मूळ कायद्यामध्ये बदल करण्यात आला. तर तो बदल 21 साली झालेला आहे. त्यामुळे हे पहिलं करेक्ट झालं. म्हणून महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये पास केलेला आहे. ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. जर ठेवी विमा म्हणजे नक्की काय प्रकारे आपण आपल्या लेक्चर्समध्ये ते बघितलेलं आहे. त्यामुळे ठेवी विमा ही काय पद्धत आहे, कुणाकडून आकारली जाते, विमा काय आहे हे ज्याला माहिती असेल त्याला लगेच लक्षात येईल की ठेवी विमा ठेवीदारांच्या असतात बँकेमध्ये. त्यामुळे ठेवीदारांना जोखीम असते, त्याचा विमाही त्यांनीच काढला पाहिजे. पण अशा सगळ्या ठेवीदारांचा विमा प्रत्येक ठेवीदाराने काढण्याची व्यवस्था जर केली तर मात्र एकदम गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे बँकांनी जर ठेवीदारांकडनं ठेवी स्वीकारल्या असतील तर त्या ठेवींच्या विमा आणि त्या विम्याचा प्रीमियम मात्र बँकेनं DICGC कडे भरला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी पूर्वीपासून करण्यात आली आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून नाही तर बँकांकडून वसूल केला जातो, हे त्याचं उत्तर झालं. आणि ठेवी विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. बरोबर आहे. जी कोणतीही बँक लोकांकडनं ठेवी स्वीकारते त्या प्रत्येक बँकेला ठेवी विम्याचं बंधन RBI मार्फत टाकण्यात आलेलं आहे. DICGC RBIच्या मालकीची आहे, RBIच्या 100% मालकीची आहे. त्यामुळे RBIचं हे धोरण आहे की ठेवीदारांच्या हितांचं संरक्षण व्हावं यासाठी RBIने प्रत्येक बँकेला सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवी आणि प्रत्येक ठेवीदाराचं विमा संरक्षण त्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे हे पण विधान करेक्ट झालं. तर यापैकी कोणती योग्य आहे ते विचारलंय. त्यामुळे A and C आर करेक्ट. त्यामुळे A and C आर करेक्ट हे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर या ठिकाणी येईल. त्यामुळे ऑल्टरनेटिव्ह नंबर 2 इज करेक्ट फॉर दिस आन्सर क्वेश्चन 64. देन 65. आता हा पण प्रश्न आपण पंचवार्षिक योजनेच्या अभ्यासामध्ये आपण नेहमी घेतो. त्यामुळे बहुतेक जणांना आला असेल पण थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली, हे करेक्ट आहे. 9व्या योजनेमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. मूळची जी जवाहर रोजगार योजना होती त्या जवाहर रोजगार योजनेमध्ये बदल करून आणि तिच्यात एक 8व्या पंचवार्षिक योजनेतली आश्वासित रोजगार योजना ॲड करून ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना निर्माण करण्यात आली होती 2002 मध्ये. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा. त्यानंतर नरेगा योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली, हे पण करेक्ट आहे. नरेगाचा जो कायदा आहे तो कायदा 2005चा आहे, पण योजनेची ॲक्च्युअल सुरुवात मात्र 2006 साली फेब्रुवारीमध्ये झाली. आणि आता थोडंसं कन्फ्युजिंग हे स्टेटमेंट आहे. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. तर सगळ्यात आधी नेहरू रोजगार योजना नावाची कोणतीही योजना नाही. जी योजना प्रसिद्ध योजना आपल्याला माहिती आहे
ती म्हणजे जवाहर रोजगार योजना आहे, JRY आहे. त्यामुळे यांनी आता तो चुकीने उल्लेख नेहरू रोजगार योजना केलेला आहे का मुद्दाम केलेला आहे हे काय आपल्याला आता सांगता येणार नाही. पण आपण ऑल्टरनेटिव्ह बघूया, त्यानुसार आपल्याला काही उत्तर मार्क करता येतं का ते बघूया. बघा, तर आता यांच्यापैकी योग्य विधाने निवडायची आहे. ए आणि बी तर करेक्ट आहे, त्यामुळे फक्त ए हा पर्याय गेला, फक्त बी हा पण पर्याय आपण रूल आउट केलेला आहे. राहिलं ए बी फक्त आणि ए व सी. जर आता बी पण करेक्ट असेल तर ए व सी हे उत्तर गेलं, म्हणजे हा पर्याय गेला. त्यामुळे राहिला पर्याय 3 हा पर्याय, ए आणि बी फक्त. त्यामुळे आता यांनी मुद्दाम त्या जवाहर शब्दाच्या जागी नेहरू शब्द घेतला आहे का चूक झालेली आहे हे काय आपल्याला सांगता येणार नाही. पण ऑल्टरनेटिव्ह वरनं मात्र निश्चित आपल्याला उत्तर शोधणं शक्य आहे आणि ते मात्र 3 आलं पाहिजे. कारण जर बी हा पर्याय योग्य असेल तर त्या चौथ्यामध्ये बी पाहिजे होता, पण तिथे मात्र तो दिलेला नाही आहे. त्यामुळे आपण हे 3 आपण सहज रिजेक्ट करू शकतो आणि त्यामुळे करेक्ट आन्सरकडे आपण येऊ शकतो. त्यामुळे 3 हा पर्याय त्याचा योग्य होऊ शकेल. 2016ची NK सिंग समिती कशाशी संबंधित आहे हा पण पुस्तकात दिलेला पॉइंट आहे. पुस्तकात 312 पेजवर तुम्हाला NK सिंग समिती 2016 असा स्पष्ट उल्लेख दिसेल. टॉपिकचं वरचं नाव मात्र FRBM कायद्याशी संबंधित आहे. त्यामुळे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट हा कायदा 2003चा अंमलात आला 2004 पासून. पण नंतर मात्र त्या कायद्यामध्ये काय काय बदल करण्याचं प्रस्तावित होतं याची सगळी काय म्हणतात तर क्रमबद्ध पद्धतीने त्याच्यामध्ये सगळी चर्चा केलेली आहे. तर त्याच्या दरम्यान जेव्हा मोदी सरकार प्रस्थापित झालं तेव्हा त्यांना ह्या कायद्यामध्ये काही बदल करायचा होता. बदल करण्यासाठी पहिल्यांदा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ही समिती स्थापन केली होती 2016 साली NK सिंग समिती. त्यामुळे ती ह्या FRBM कायद्याशी संबंधित होती, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. म्हणून उत्तर 4 हे अशा प्रकारचं होईल. NK सिंग हे या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, पण वित्त आयोगासाठी काही समिती वगैरे स्थापन केली जात नाही आणि 15व्याचा तर उल्लेख पण नाही आहे. त्यामुळे NK सिंग यांच्या नावाशी संबंधित वित्त आयोगाचा कुठलाही कन्फ्युजन या ठिकाणी होऊ नये असा तो पॉइंट आहे. 67 भारतात 80 ते 85 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणं आहेत. लहान जमीन धारकता ज्याला आपण स्मॉल लँड होल्डिंग म्हणतो. आपल्याला हे एक सत्य भारतातलं माहिती आहे की भारतातल्या जमीन धारकांमध्ये किंवा भारतातले जे काही सगळे शेतकरी आहेत आणि जमीन धारण करणारे शेतकरी आहेत, म्हणजे मालकीची जमीन धारण करणारे, तर प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीचा हिस्सा हा अत्यंत कमी आहे. त्यामुळे असा हिस्सा कमी असण्याचं मूळ कारण काय याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. तर मग वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. आता हे प्रत्येकाच्या वाट्याला कमी कमी जमीन येत गेली याचं मूळ कारण काय तर वारसा. म्हणजे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पूर्वीच्या काळी एका कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा 5-5, 6-6 मुलं असायचे आणि आता वडिलांच्या नावावर असलेली जमीन आता तेवढ्या 5-6 मुलांमध्ये डिवाइड केली जाईल. म्हणून मोठी लोकसंख्या असणं हे पहिलं कारण झालं. आणि वारशाच्या कारणामुळे मात्र वडिलांची जर 10 एकर जमीन असेल आणि 5 मुलं असतील तर मात्र ती 5 मुलांमध्ये ती 2-2 एकर अशा प्रकारची वाटली जाईल. त्यामुळे वारसाचं कारण आणि लोकसंख्या कारण हे 2 प्रमुख कारणं आहेत की ज्यामुळे एवढ्या ओव्हर द इयर्स आपल्याला म्हणता येईल की प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीचं प्रमाण हे कमी कमी होत गेलं. त्यामुळे वारसा कायदा हे पण करेक्ट झालं, वाढती लोकसंख्या हे सुद्धा करेक्ट झालं. ग्रामीण कर्जबाजारीपणा याच हे कारण आहे की नाही हे बघण्याच्या आधी वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था हे कारण आहे का ते बघूया. तर सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संयुक्त कुटुंब व्यवस्था उलट तुटत चाललेली आहे आणि ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणजे आपण अविभक्त कुटुंब म्हणतोय, विभक्त कुटुंब म्हणतोय, तर ते विभक्त कुटुंब होत गेली. उलट संयुक्तमध्ये सगळं कुटुंब काका मामा काका आणि आपले चुलत भाऊ वगैरे यांच्या सहित एकत्र राहत होतं. तर उलट जोपर्यंत ती होती तोपर्यंत बऱ्याच वेळा फॅमिलीच्या नावाने ती जमीन धारण केली जायची. पण मात्र आता त्या जॉईंट फॅमिली सिस्टमच्या जागी न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम येत गेली आणि त्यामुळे सुद्धा ह्या जमिनीचं जे धारण करण्याचं प्रमाण आहे ते कमी होत गेलं. पण यांनी शब्द वापरला वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था.
तर हे मात्र निश्चितच होणार नाही. इथे जर समजा वेगाने वाढणारी विभक्त कुटुंब व्यवस्था असा शब्द असता तर मात्र ते निश्चितच करेक्ट आन्सर होऊ शकलं असतं. त्यामुळे आता इथे आपल्याला करेक्ट कोणती विचारायची आहे, त्यामुळे डी तर गेलंच. त्यामुळे इथे ज्या ज्या ठिकाणी डी आन्सर आहे ते मात्र गेलं. त्यामुळे पहिलं आन्सर गेलं. पहिलं हे गेलं. त्यानंतर बी सी डी हे चौथं पण गेलं. आणि इकडे जे आहे ए आणि बी आणि सी हे आहेत. म्हणजे आता पहिलं आपल्याला दुसरं आणि चौथं याच्यातलेच फक्त उत्तर बघायचे आहेत. बी आणि सी करेक्ट आहे का आणि ए बी सी करेक्ट आहे का. म्हणजे फक्त बी आणि सी एवढे दोनच करेक्ट आहेत का ए बी सी एवढे तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहेत. तर ए आणि बी तर करेक्टच आहे. त्यामुळे इथे एचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे हा पण पर्याय गेला. राहिलं काय तर मग ए बी सी, म्हणून ए बी सी हे पण. त्यामुळे तिन्ही गोष्टींचा या ठिकाणी रिलेशन निश्चितच आहे. त्यामुळे 3 हे उत्तर येईल. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की कर्जबाजारीपणा याच्यामुळे जमीन धारणेचं प्रमाण कशामुळे म्हणजे कुठल्या कारणामुळे कमी झालं. तर शेतकरी कर्जबाजारी असल्यामुळे किंवा शेतकऱ्यांना कर्ज घेण्याच्या दृष्टिकोनातून ते सावकारांकडे जातात, जमीनदारांकडे जातात आणि आपली जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवतात. आणि ती जर कर्ज त्यांना परत करता आलं नाही तर बऱ्याच वेळा त्यांची जमीन ही जप्त केली जायची आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला मालकीची राहिलेली जमीन सुद्धा कमी व्हायची. त्यामुळे हे कारण सुद्धा त्या ठिकाणी लागू होतं. त्यामुळे एक जर हे आपण फक्त डी हे एलिमिनेट करू शकलो असतो तरी सुद्धा 2 पर्याय तर आउटराईट तिथे गेले. आणि जर ए हे करेक्ट असेल तर निश्चितच 2 हा पर्याय येणार नाही आणि म्हणून आपण करेक्ट आन्सरकडे जाऊ शकतो. त्यामुळे 3 हे त्याचं योग्य उत्तर अशा प्रकारचं होऊ शकेल. त्यामुळे थोडासा विचार करायला लावणारा आणि थोडासा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. आपल्याला बऱ्याच वेळा फॅक्च्युअल डिटेल्स पाठ करण्याची आणि कुठून तरी काहीतरी रेडीमेड मिळेल का हे वाचण्याची सवय असते आणि आपण आपलं डोकं अभ्यास करण्याच्या प्रोसेसमध्ये लावतच नाही. काहीतरी रेडीमेड मिळेल का, रेडीमेड पुस्तकात सगळं सापडेल का, रेडीमेड नोट्समध्ये कुठे मिळेल का, म्हणून ह्या नोट्स घ्या त्या नोट्स घ्या, असं करणाऱ्या मुलांना अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्याची मुळातच सवय नसतेच मुळात अभ्यासातच. आणि त्यामुळे परीक्षेतही अशा प्रकारचे प्रश्न येतील की नाही याची गॅरंटी नसते. 68 हा मात्र मला नाही वाटत की कोणाचा चुकला असेल, सगळ्यांचा बरोबर आलाच असेल. राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर या ठिकाणी जे लोह पोलादाचे उद्योग स्थापन झाले होते तर ते कुठल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले होते. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ते उभारण्यात आले होते. त्यामुळे काही प्रश्न कोणालाच येत नाही पण काही प्रश्न सगळ्यांनाच येतात. त्यामुळे ज्याचा हा प्रश्न चुकला असेल त्याने काय करायला पाहिजे हे मी वर्गामध्ये अनेकदा सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता मी इथे रिपीट करत नाही पण मात्र तुम्हाला जर ते आठवत असेल तर ती कृती करायला काही हरकत नाही तुम्ही. आणि 69वा हा प्रश्न. दरवर्षी दर पेपरमध्ये या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 वर काही प्रश्न आलेलाच असतो. त्यामुळे त्याची उद्दिष्टे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि इथे थोडासा जर आपण शांतपणे विचार केला तर थोडंसं गेसवर्क करण्याची पण शक्यता आहे की कोणतं उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. तर आता लोकसंख्येचा आणि यांच्यापैकी कोणत्या गोष्टींचा संबंध आहे असा जरी आपण विचार लावला तरी सुद्धा आपल्याला करेक्ट आन्सरकडे येण्याची शक्यता आहे. बघा, तर बालमृत्यूचं प्रमाण कमी करणे हे प्रत्येक लोकसंख्येचं धोरणाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. सार्वत्रिक लसीकरण जर कमी केलं तर मग सगळ्या बालमृत्यूंचं प्रमाणही कमी होईल. त्यामुळे हे पण त्याच्यामध्ये आलं. त्यानंतर याचं 2 मुलांचं लहान कुटुंब स्वीकारण्यात प्रोत्साहन देणे हे तर लोकसंख्येचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. 1976लाच आपण हम दो हमारे दो ह्या तत्वाचा वापर केलेला आहे. तेव्हापासूनच प्रत्येक लोकसंख्या धोरणात 2 चाइल्ड नॉर्म किंवा लहान कुटुंबाचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे. पण आता लोकसंख्येचा आणि गरीब मुलांसाठी माध्यान्ह भोजन याचा एकदम जवळचा संबंध नाही आहे आणि आपल्याला एक काहीतरी निवडायचंच आहे. त्याच्यामुळे हे उत्तर त्या ठिकाणी करेक्ट आलं पाहिजे. तसं बघितलं तर माध्यान्ह भोजन का याची जी 2 कारणं सांगितली जातात त्याचा अल्टिमेट रिलेशन लोकसंख्येसाठी आहेच. ज्या मुलांच्या पोषणाचा दर्जा त्यांच्या घरातच त्याची काळजी होऊ शकत नाही अशा मुलांच्या पोषणासाठी सरकारने एक प्रकारे जबाबदारी उचलली आहे आणि त्याच्या माध्यमातून सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण घडून आणणे हे पण दुसरं उद्दिष्ट आहे. तर मग बालमृत्यू प्रमाणामध्ये पोषणाचा दर्जा कमी असणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. मग ज्यांचं पोषणाचा दर्जा कमी आहे अशा मुलांना
मग शाळेच्या माध्यमातून सरकारने जर पोषक आहार उपलब्ध करून दिला तर त्यांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होईल, हे पण लॉजिक त्या ठिकाणी बसतच आहे. पण तरीसुद्धा मात्र एक आपल्याला पर्याय निवडायचाच आहे, म्हणून सगळ्यात लांबचा पर्याय म्हणून आपल्याला 3 हे उत्तर सांगता येऊ शकेल. त्यामुळे 1, 2 आणि 4 हे लोकसंख्या नियंत्रणाशी डायरेक्टली रिलेटेड अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट मात्र फार दूरवरून आहे आणि त्याचा उल्लेख ह्या धोरणामध्ये मात्र निश्चितच अशा रीतीने करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे कोणतं उद्दिष्ट नाही तर 3 हे उत्तर त्या ठिकाणी लागू होतं. आणि आता इथला शेवटचा प्रश्न आहे, हा आरबीआयशी संबंधित आहे. ज्याने आरबीआयचं पतनियंत्रणाचं धोरण अभ्यासलेलं आहे, पतनियंत्रण म्हणजे काय, त्याची वेगळ्या प्रकारची साधनं कोणती आहेत हे बघितलेलं आहे आणि पुस्तकात दिलेला एक टेबल बघितलेला असेल की पतनियंत्रणाच्या साधनांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणून. तर त्याला लगेच पटकन हा लक्षात येईल. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही. आता त्यांनी परिणामात्मक शब्द वापरलेला आहे, आपण त्याला गुणात्मक म्हणतो खरं. असे काही वेगळे शब्द वाटले की लगेच इंग्लिश मधला शब्द आपण बघितला पाहिजे. क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्ह नाही आहे ते कसं आहे तर क्वालिटेटिव्ह आहे आणि क्वालिटेटिव्हला आपण मराठीमध्ये गुणात्मक म्हणतोय. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आपल्याला यांच्यापैकी कोणतं गुणात्मक साधन आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि मला वाटतं वर्गात भरपूरदा सांगितलंय तुम्हाला की संख्यात्मक कोणती कोणती आहेत यांची एकदा लिस्ट जर आपण पाठ केली तर उरलेली सगळी गुणात्मक आहे असं गृहीत धरायचं. मग संख्यात्मक बँक रेट, CRR, SLR, OMO, ओपन मार्केट ऑपरेशन्स, रेपो, रिव्हर्स रेपो, MSF आणि MSS मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम, ही सगळी संख्यात्मक साधनं आहे. यांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या सगळ्या साधनांना आपण गुणात्मक असं म्हणतो. त्यामुळे आता इथे आपल्याला गुणात्मक निवडायचं असेल तर संख्यात्मक आपण काढून टाकूया. बँक रेट संख्यात्मक आहे, रोख राखीव प्रमाण CRR संख्यात्मक आहे, वैधानिक रोखता प्रमाण हे संख्यात्मक आहे. त्यामुळे राहिलं कोणतं तर नैतिक समजावणी. आरबीआय बँकांना आपला नैतिक प्रभाव पाडून त्यांना समजावण्याचं काम करते की तुम्ही याच क्षेत्राला कर्ज द्या आणि या क्षेत्राला कर्ज देऊ नका. तर तो एक मात्र क्वालिटेटिव्ह अशा प्रकारचा उपाय आहे, संख्यात्मक नाही. त्यामुळे उत्तर याचं 2 हे उत्तर आलं पाहिजे. तर अशा रीतीने हे 15 प्रश्न आपल्या आजच्या या पेपरमध्ये होते. तर मला वाटतं या 15 प्रश्नांपैकी चांगला अभ्यास करणाऱ्या मुलांना किमान 10 ते 11 प्रश्न तरी करेक्ट आले पाहिजे. हे जे मी 2-3 म्हटले की जे कितीही वर्ष अभ्यास केला तरी येणार नाही, असे 2-3-4 प्रश्न जर सोडले तर अदरवाईज 10 to 11 क्वेश्चन्स हे योग्य अभ्यासाच्या आधारावर, पुस्तकाचं मायन्यूट रिडिंग करण्याच्या आधारावर तुम्हाला सॉल्व करता येण्याची शक्यता निश्चितच होती असं आपण म्हणूया. अर्थात हे पेपर झाल्यानंतरचं अनालिसिस आहे. ॲज आय सेड अर्लियर, आधीचं अनालिसिस जास्त महत्त्वाचं असतं. हो, थँक्यू.